भाऊनो आज पडलाय कोल्हापुरात ढीग पाऊस. पाऊस म्हणले की पहिला वेळा तोंडातून म्हणते मटण आणि चिकनची थाळी आणि पांढरा रस्ता तर तुम्हाला माहितीच असेल. मग आज आपण चाललोय आपल्या आवडती स्पॉटवर. तो स्पॉट मी तोंडात सांगणार तर दाखवणार तुम्हाला. माझ्यासारख्या लय जणांचा ते आवडती स्पॉट आहे. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. चला. भावांनो, आज आपण आलो कृष्णागिरीलाच. कृष्णागिरीची म्हणजे काय बोलायचं थोडं कामच काय. इथे यायचं म्हणलं का नाही भावांनो, तासभर फक्त नंबर लागायसाठी वाट बघायला लागते. इथं तास जेवायला नंबर लागायसाठी 1 तास वाट बघायला लागते. कुपन मी पण करायला लागते वेळा. आता मी कुपन दिल्या नाही दाखवलं असते. बाहेर शहरात माणसं येतात म्हणजे जेवण जेवायला. महालक्ष्मीला दर्शन करून माऊली इथे जेवायला येतात माणसं खास करून. इथलं जेवण एक नंबर टॉपचं जेवण. काय सांगायची गरजच नाही. हॉटेलला जायची गरज. कणकणी मारत असली की पांढराचा प्याला थंडीत येऊन नसतात आणि सांगायला मला औषधाची गरज नाही. म्हणून या हॉटेलची तुम्हाला सांगायची काही गरजच नाही. कारण त्याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला तू काय आहे ऑर्डर दे सांगतो. थांबायला लागतं. किती वेळ थांबायचं ताम गेला की मग सगळ्यात मेन हे सुख आहे. हे सुख आहे तात्यातलं हे सुख आहे. सुख काही नाही. तुला काय दिलं नाही का स्पेशल आहे ना. रोहनी मदत ताट मग टाकून सुप म्हणजे पांढरा रस्सा बाकी काय खास ह्याच्यासाठी पांढरा रस्सासाठी कोल्हापुरात टॉपला कृष्णागिरीचा पांढरा रस्सा माहितच असेल तुम्हाला सगळ्यांना आणि ज्यांना माहित नाही म्हणजे बरोबर एकदा घेऊन बघा आणि सांगा. भावना इथं जेवासाठी येत नाही मी फक्त खास पांढराचा प्यासाठी प्यासाठी सांगा फक्त. हे हॉटेल सोशल मीडियावर कमी आणि कोल्हापूरच्या पब्लिकच्या तोंडात जास्त ऐकणार तुम्ही. हॉटेलची क्वालिटी खरोखर भावना एक नंबर आहे. कोल्हापुरात सांगायची गरज नाही. जर कोल्हापूरचे हे व्हिडिओ बघायला खरोखर एकदा भेट द्या. 15